मला जास्त आहे आणि अशी विनंती करतो की तब्येत सांभाळून त्यांनी उपोषण करावं. तब्येत जर जास्त ढासळली तर पुढचे सर्व मार्ग बंद होत असतात, याचं त्यांनी दक्षता घ्यावी. त्यांच्या या सर्व ज्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या, त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे, हे मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि वेळ प्रसंगी जसं जसं ते आदेश देतील किंवा या आंदोलनाची जी दिशा ठरेल त्याच्याबरोबर मी राहील एवढं आश्वासन देतो. आणि त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देऊन, आंदोलनाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय गिरीजी गांधी यांनी स्वतः आपल्या या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी वडिलकीच्या नात्याने अतिशय मौलिक सल्ला या ठिकाणी आपल्याला दिला आहे, भाऊंना दिला आहे की तुम्ही स्वतः जर तब्येतीची काळजी घेतली तर निश्चितच अनेक आंदोलनं तुमच्या माध्यमातून या गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी उभारता येतील. आपल्या बच्चूभाऊंच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपले संघर्ष योद्धा मनोजी जरांगे पाटील इथे आले आहेत. त्याबद्दल त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांना जय शिवराय. आज आपले शेतकऱ्यांचे नेते आपल्या गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं, हिमतीनं सगळा संघर्ष करत आहेत. प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो, तब्येतीची काळजी घ्या. अंतरवाळीत येऊन तुम्ही मला सांगता तब्येतीची काळजी घ्या, मी तुम्हाला येऊन सांगतो. आज तुम्ही मग हत्यार रोगच घेतलं. तुमचं हत्यार चांगलं होतं, तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं. मला आत्ताही बोलता येत नाही, चालता पण येत नाही, उठता येत नाही, एवढे हाल आहेत. तुम्हाला माझी विनंती आहे, कारण मी उपोषण करू नये, शरीराची खूप काळजी घ्या. तुम्ही एकटे नाहीत, आम्ही इथं आलो, इथं प्रत्येकजण येतो, भाषण ठोकून जात असत आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे. येणं, भाषणं करणं, पाठिंबा या म्हणणं
प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे. प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं. नुसतं इथं येणं, काळजी घ्या म्हणणं, आम्ही सोबत हे म्हणणं, याने न्याय मिळत नाही. आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं, सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावरती आलं पाहिजे. ताकदीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे. आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना, बघा आम्ही तरी काय करतो, आम्ही सोबत येतो तुमच्या, यांना सळव ते पळच करतो आम्ही. आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात, तेवढी शक्ती आमच्यात आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही. जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे. कोणत्या वेळेस काय विचार करायचा, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे, निर्णय क्षमता आमच्यात आहे. म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीव पणाला लावला आहे, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या. ते फोनाफोनी ते बंद करा. फोन करणं, कुठं याला पाठवणं त्याला पाठवणं. एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो, तर मी शेतकरी, ते नंतर असतं, ते लपडं नंतर, ते नंतर बघायचं. ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर. हां, इथं शेतकऱ्यांचे पोट्टे आहेत. आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय. इथं जातपात आणायचे नाही. एकजुटीनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना वटणीला आणा. तुम्हाला सांगतो, विनंती करून सांगतो. जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला, बोलणं लय सोपं असतं. तुम्ही तीनदा जोडून आला असताना आत्ता भाऊ, तुम्हाला माझी भाषा कळती का? चौथा दिवस झालो पशी आहेत, तुम्ही दोनदा तरी आणला असत. जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. आताड्याची आग होती पोटात. सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही. इतकी भयंकर वेळ बेतलेली असते उपोषण करत्यावरती. उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना, तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची. चौथा दिवस मानल्यावर तुमचे चेहरे पडू नाही, तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नाही, तुम्हाला वाईट वाटू नाही म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो. त्याच्यात ती क्षमताच राहिलेली नसती. आपण उठून बसावं, तुमच्याशी बोलावं. परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटू नये म्हणून नाविलाजानं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो. तुम्हाला एक छोटीशी चुणूक सांगतो, सावध काय राहायचं. आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना, तुम्हाला वाटतं तो चांगला आहे. पण ज्यावेळेस तो खाली पडतो ना, म्हणजे झोपते ते गादीवरती, त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी की आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली. पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही आहे. तो का सांगत नाही? तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं असतं म्हणून सांगत नाही. कारण मी ते करत आलो आहे. माझ्या लोकांना वाईट वाटू नये. आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जातात. म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना बच्चू भाऊ सुद्धा तुमची काळजी घेतात. पण मी सल्ला देऊन चाललोय तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना, त्यावेळेस शरीरात 100% त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं. ते आराम करतात असं समजू नका. कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून. इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते शब्दात सांगत नाही आहेत. आणि त्या सांगायसाठी ते उपोषणाला बसलेले नसतात. त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते एक ध्येय घेऊन असतात की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही, हे पण घेऊन ते इथं बसलेले असतात. मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, आता झालायच ना उठाव, कोणी करू द्या. ते तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण ते लफडे बंद करा पहिले.
ह्यो आमचा नाही बसला आणि त्यो आमचा बसायला पाहिजे होता. बच्चू भाऊने आता जीव टेकवायचं ठरवलंय ना, न्याय कोणाला मिळणार आहे? राज्यातल्या शेतकऱ्याला. मग शेतकरी संघटनेचं आहे का? तो आहे शेतकरी संघटनेचं आहे का? भाजपचं आहे का? काँग्रेसचं आहे का? शिवसेनेचं आहे का? बेसरामाचं आहे का? माणूस जर आपल्यासाठी बसायला तयार झालाय तर राज्यांनी क्षणात उठाव केला पाहिजे, कुठलाच विचार नाही करता. आता उलट शेतकऱ्यांना संधी आहे. शेतकऱ्यांना सांगतोय मी, या राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी आहे. कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलंय आणि बच्चू भाऊनी जीव पणाला लावायचा ठरवला. राज्यातले जे जे शेतकरी आता ऐकत असतील त्यांना हात जोडून सांगतो, तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना, त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायची बच्चू भाऊंवरती वेळच नाही यायला पाहिजे. त्यांनी सांगायचं उठाव करा, सगळं राज्य एका जागेवर आणि मग आपण यायचं. ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्याची पद्धती पाहिजे. शेतकऱ्याला स्वतःचं हित जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चू भाऊ बसले. माझा जाहीरपणानं आव्हान आहे, भाऊने दिलेल्या अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका, जाम करून टाका सगळं राज्य. आणि भाऊ आम्ही सोबत येतात. ज्यावेळेस मनोज जरांगे म्हणतो ना आपण लय येडपटे बरं का, मग आपण मग कचाकच घोडे लावत असतो नाही ऐकलं. आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे राव, तुम्हाला बरोबर वाटतं घे रूप. भाऊचं तेच रूप लय, थोबाडात हानीन, बुटाड हानीन आणि मग त्या माईकच फेकून हानीन. ते रूप लोकाला आवडतंय. मी होतो ना एकटा एकला उपोषणाला बसायला, तुमची तब्येत खराब झाली, मय झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं? एक जण असं आडमोठं पाहिजे. आमच्यात तुम्ही, आम्ही तुम्हाला मानतो की माणूस खामक्या आहे, जे हातात येईन ते टोला असतो. आणि मला जरा ताकद कमी आहे त्याच्यामुळे हानीत नाही, मी घोड्या लावतो. त्यामुळे तुमचं रूप ते चांगलं आहे, पण जाऊ द्या. जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून, शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून, अपंगाला न्याय मिळावा म्हणून जर जीवाची बाजी लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचं आहे. कुणी पक्षांपेक्षा संघटनामध्ये आणायचं नाही. बच्चू भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं, बच्चू भाऊसाठी एक दिवस, आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरवून. आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहीत नाही, माझ्या आधीच येऊन गेले, माझ्या कचाट्या ते सापडायला पाहिजे होते. लगेच बैठक घेतली असते, म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ताच सांगा. उगा भाषण ठोकायचं निघून जायचं कामं धामाचं मसाळा. पण ते आता मला वाटलं बरोबर मी बी 4ला जातोय, ते बी 4लाच गठ्ठे सगळे. आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं, शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत, कारण मी या प्रवाहात 2 वर्षापासून नवीन आहे म्हणून माहीत नाही. त्यांना हात जोडून विनंती आहे, आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्याला न्याय द्यायची. सगळेजण बच्चू भाऊच्या पाठीमागं उभा, सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, तुम्ही एक मोठी बैठक घ्या, सगळी प्रेस घ्या. शेतकरी संघटनेचे जे उभ्या आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढतात आणि त्यांनी एक डेडलाईन द्या आम्हाला, या दिवशी पूर्ण राज्य बंद. ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी उचलावी. त्यांनी एक बैठक घ्यायची, इथं घ्या, बच्चू भाऊ समोर घ्या, काय कुठं घ्या, तुमचा जो निर्णय असेल तो, तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान्य. त्यांनी आम्हाला सांगा ह्या दिवशी बंद, जर पुरं राज्य बंद नाही केलं ना तर बच्चू भाऊ तुम्हाला तोंड बी दाखविणार नाहीत, आम्ही पुरं राज्य जाम करून टाकू. माया तोंडातलं आलंय, लय बोलत नाही मी, पण जेवढं बोललं तेवढं पाळीन. मला बोलायला त्रास होतोय, पण आता भाऊवर माझा लय जीव आहे, कारण भाऊचा मायावर तेवढाच. भाऊ बी अंतरवाली सारखे येडे घालायचे, पण भाऊने मायासारखी भूमिका घेतली असं मला वाटतंय म्हणून मी धावत पळत आलो. अंतयात्रा शब्द वापरला त्यांनी, अंतयात्रा. दातडं काढू नका, लहान विषय नाही येऊ. अंतयात्रा शब्द लहान विषय नाही. स्वतःच्या कुटुंबाला
उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसानं. अंतयात्रा शब्द साधा नसतो. जो स्वतःच्या बायकोच्या कंपाळाचं कुंकू पसायला भेट नाही ना, अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमागं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सोडून उभं राहिलं पाहिजे. म्हणून मी तिथून इथपर्यंत पळत आलोय. आता माणसाच्या तोंडातून शब्द गेलाय, मात्र या शब्दाचा चीज करायची जबाबदारी शेतकऱ्यांची सुद्धा आहे. नुसते भाऊचीकडे उपोषण करीत बसले, शेतकरीच जर रस्त्यावरती नाही आलेत, नाही कसं मिळत? त्यांचा काय दोष आहे? तुम्ही आलात तर विजय मिळतो, तुम्ही नाही आलात तर ते काय करणार? ते त्यांचं रक्त, त्यांची शक्ती, त्यांचा वेळ पूर्ण द्यायला तयार आहेत. शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ द्यायला तयार आहेत. मग तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याने जर ठरवलं, इथं दुसरा कोणी नाहीच ना. शेतकऱ्याशिवाय महाराष्ट्रात हाही कोण? जागतीत जाऊ दे, ते खड्ड्यात जाऊ दे, ते थोडं बाजू सोडा. शेतकऱ्याशिवाय दुसरा कोण आहे? आमदार असला तरी शेतकरीचे, खासदार असला तरी शेतकरीचे, मंत्री असला तरी शेतकरीचे, कारखान्याचा मालक असला तरी शेतकरीचे, पोलीस असला तरी शेतकरीचे, तहसीलदार असला तरी शेतकरी, मास्तर असला तरी शेतकरीचे, डॉक्टर शेतकरीचे. इथं शेतकरी या राज्यात कोण नाही. आणि मग तुमचा बाप ज्यावेळेस शेती कसतो आणि तुम्हाला नोकऱ्याला लावतो, त्यावेळेस तुमच्या बापाचीच कर्जमाफी करा म्हणून वच्चे वैध बसलेत, त्यांच्यासाठी रस्त्यावर येत नाहीत काय तुम्ही? सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या लढ्यात उतरावं. पण पुन्हाच एकदा भाऊच्या माध्यमातून विनंती करतो, आणि मीही माझ्या वतीनं विनंती करतो, आणि राज्यातल्या 14 करोड शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की जे शेतकरी संघटनेचे जेवढे महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत तेवढे एका जागेवर लवकर बसा. तब्येत खराब होत चालली त्यांची, आणि एक वार ठरवून द्या, एक तारीख ठरवून द्या. त्या दिवशी शांततेत पुरं राज्य बंद. इकडची गाडी सुद्धा इकडे जाऊ देत नाहीत, चाक सुद्धा हलवून देत नाहीत आम्ही. जर चाक बी हलवून दिलं ना, चायला मराठ्याचे किंवा आम्ही शेतकऱ्याच्या पोटचेच नाही, एक बी हलवून देत नाही त्याकडे त्याकडे. फक्त तुम्ही डेडलाईन लवकर द्या, कारण आम्हाला नाही जास्त कळत त्यातलं. नवीन ते शेतकरी संघटनेचे कोण कोण आहेत, मायाने आहेत लय ओळखीचे, एकाला फोन लावा, मी लावला सगळ्याला, या इकडं आपल्याला असं असं ठरायचं. एक नाही ओळखीत त्याने म्हणावं मला नाही लावला, मग मी नसतो जात, कारण ते आमच्यात बी आहे तुमच्यात बी असं ना असं म्हणतोय बरं का मी, आहे का नाही मला नाही माहीत. आपण इथं प्रत्येकजण फुगवतो लगेच, नाही बोलू लागेल. त्यामुळे एक सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी मनानं एक आव्हान करावं, एक तातडीचे बैठक बोलवावं आणि जाहीर करून टाकावं की या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा, नसता आम्ही अमुक अमुक दिवशी बेमुदत राज्य बंद पाडणार. एक दिवसासाठी नाही, पूर्ण राज्यच बंद. शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद. एक डेडलाईन देऊन टाका. राज्य कसं बंद होत नाही भाऊ, आम्ही तुमच्या मागं आहे, तुम्ही काळजीच करू नका. आणि आपण काय ते तसलं गप्पा आणणारं पोरगं नाही. तुम्ही मला चांगलं जवळून बघितलेलं आहे. हां, मी गप्पा आणतो निघून जातो नाही. एकदा बोललो ना बोललो, 1 इंचसुद्धा तुमच्या पाठीमागून मागं सरकणार नाही, 1 इंचसुद्धा. फक्त लवकर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करून त्या संघटनेच्या अध्यक्षांना एक वेळ ठरवा. आपल्याला मात्र शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. मी कायम सोबत आहे शेतकऱ्याचं पोरगं म्हणून, कायम. फक्त आम्हाला सांगावं लागतं. आम्हाला मनानं निर्णय का घेता येत नाही? तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणं सुद्धा योग्य नाही. मी माझ्या आंदोलनाच्या वेळेस समाज निर्णय घेऊन टाकतो. ह्यो प्रश्न शेतकऱ्याचा, इथं समाजा फेमाजाचा काही संबंध नाही कोणच्याच. इथं कोणत्या जातीचा असला तरी तो शेतकरी, तो आपला बाप आहे आणि बाप जागला पाहिजे. सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भात ह्यात, त्याच्यानंतर मराठवाड्यात नंबर लागतो. आणि आपल्या दोघाचे सगळ्यात जास्त आले विदर्भ आणि मराठवाडा, सगळ्यात जास्त. थोडेसे 1 ते 1.5 जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला पलीकडचा आहे, पालघरचा पलीकडचा काही, तिकडचा काही भाग आहे, गडचिरोलीपर्यंत. नसता सगळ्यात जास्त राज्यात जर वाईट परिस्थिती असेल तर विदर्भ आणि मराठवाड्याची. आणि मराठवाड्याला आणि विदर्भाने जर एखादी बार ठरलं तर काय अडचण आहे रे? मायला आपले नाते एकामेका संघ आहेत. आणि मग एकदा विदर्भाच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी जर ठरविलं यांना घराच्या बाहेरच नाही पडून द्यायचं, आयला खरंच आपल्या दोन्ही मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या पुढे जायची टप्पर आहे कोणाची?
म्हणून आपले माणसं सांभाळायचं शिका. बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता कामा नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि शिंदे साहेब लक्षात ठेवा. जर का त्यांच्या जीविताला काय धोका झाला रे बाबा, मनोज जरांगे तर रस्त्यावर आहेच. मग गोट्याच घेऊन असतो. पुन्हा सुट्टी नाही. पुन्हा एकदा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही लवकर डिसिजन घ्यावा, ही विनंती करतो. आणि भाऊला पुन्हा एकदा सांगतो की भाऊ तब्येतीची खूप काळजी घ्या. उपोषण करू नेहमी खूप हाल होते. आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर गिरीशजी गांधीसोबत मनोजजी जरांगे पाटील पण इथं आलात. आमच्या सगळ्यांच्या मनात नेहमी किंवा माझ्या डोक्यात नेहमी राहायचं का काही शेतकरी राष्ट्रवादीचा झाला, कोणी भाजपचा झाला, कोणी प्रहारचा झाला, कोणी काँग्रेसचा झाला. ज्याची सत्ता असली तर तो शेतकरी आपलं मला तरी तो म्हणते नाही आमचं सरकार बरं आहे. आणि शेतकरी म्हणून तो विसरूनच जातं. जाती धर्मात वाटलेला शेतकरी. जरांगे पाटील साहेब, तुमच्या एका शब्दाचा आम्ही खरं तर मानाचा मुजरा तुम्हाला अर्पण करतो. तुम्ही सांगितलं का ओबीसी मराठा आता बाजूनं आहे आणि लक्ष फक्त शेतकरी शेतमजूर आहे. हे आमच्यासाठी खरं तर या महाराष्ट्रातल्या विभागलेल्या शेतकऱ्यासाठी कोणी ओबीसी नाही, मराठी नाही, मराठा नाही, कोणी राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही. आम्ही पहिले शेतकरी आहो, शेतमजूर आहो. दर दिवशी 20 आत्महत्या, 20 ते 25 आत्महत्या होते. कोणी सहकार्य करण कंटाळून बिचारा सगळा त्याचं सगळं गारद होतं. 3,500ची सोयाबीन विकताना त्याच्या डोळ्यात किती पाणी असेल. एवढे सगळे कष्ट करून सुद्धा हाती काहीच भेटत नाही. अशा वेळेस कोणाची साथ नसतं, जात नसतं, धर्म नसतं, पक्ष नसतं. ते म्हणताना नेता बाप मेला तरी चालते पण नेता जिवंत राहायला पाहिजे, ही मानसिकता आमच्या डोक्यात टाकली आहे. मित्र, बापाचा मायशिवाय दुसरा कोणी मोठा नाही आणि तो म्हणजे शेतकरीशिवाय आमचा कोणी नेता नाही, हे डोक्यात घेणं फार महत्त्वाचं आहे. बच्चू कडू नाही आणि कोणीच नाही, मी सांगतोय. म्हणजे ही जी काही आपण करतो आहे, आम्ही जे काही दिव्यांगासाठी आंदोलन केलं, ज्याच्या घरात गेलो एका एका घरी 4-4 दिव्यांग, पाय तुटलेले आहे, बोलता येत नाही. सक्का नातेवाईक जातीतला माणूस पण तिथं जाऊन पाहत नाही. ही लढाई अशा कष्टकऱ्यांची आहे, ते सगळ्याच जातीत धर्मात आहे. आणि म्हणून तुम्ही हा सगळा खरं तर आमच्या मनात जे होते तुम्ही ते बोललात. आणि निवळ पाठिंबा म्हणून नाही तर रस्त्यावर उतरण्याचं सुद्धा तुम्ही जे आश्वासन दिलं त्याला बच्चू कडूचा मानाचा मुजरा आहे. आपलं धन्यवाद मानतोय. आम्हाला जात चिटकवण्याचा प्रयत्न झाला, बच्चू कडू मराठ्याचा झाला, असंही झालं. आणि विनाकारणच्या आमच्यावर ऑब्जेक्शन. मला इकडे तर सगळेच ओबीसी आहे, माझ्या मतदारसंघात एकही मराठा नाही आहे, सगळे ओबीसी आहे. पण तरी एक लढणारा योद्धा कुठल्याही जातीचा असू द्या, त्याचं अस्तित्व राहणं, लढणारा फार महत्त्वाचं असतं. जात महत्त्वाच्यापेक्षा तो लढणारा फार महत्त्वाचा असतो. काही प्रश्न वेगळे असू शकते, लढणारे माणसं संपत चाललेले आहे. आणि म्हणून मी त्यावेळेस जरांगे पाटील साहेबाकडे गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांची खूप तब्येत बेकार झाली होती. आमचं 1 ते अर्ध्या तासाचं संभाषण टी व्हीवर त्यावेळेस तसं दाखवलं. आणि मी सातत्यानं गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्याचं, आता आमदार पडलो म्हणून नाही, काही लोक टीका करताय का बच्चू कडू पडला म्हणून आंदोलन करतंय. याच्या अगोदरही 11 दिवस उपोषण केलं. नंतर मी दिल्लीला सुद्धा गेलो 2 व्हीलरनं पंजाबच्या आंदोलनात. ते पंजाबचे शेतकरी 1 वर्ष आंदोलन केलं, 650 लोक जाग्यावर गेले, जाग्यावर 1 वर्षाच्या आंदोलनात. तेव्हा ते काळे 3 कायदे आमच्या, नाही तर बोकांडी बसले असते सगळ्यांच्या. एकजुटीशिवाय आमच्यात काही सामर्थ्य नाही. तुमच्यात जे सामर्थ्य आहे, तुम्ही एकदा पेटून उठले तर मग आमच्या इथं बसण्याला सामर्थ्य येतं. खरं तर फार आनंद झाला का आपण, तुम्ही शेतकरी आहेच आणि आज शेतकऱ्यासाठी जी इतक्या दूरची पायपीट केली आणि थोडा शेतकरी म्हणून जात धर्म थोडं बाजूला ठेवून तुम्ही जे बोललात त्याबद्दल पुन्हा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि निश्चितच याची आम्ही जाण ठेवू अशी सुद्धा आपल्याला नम्रपणे सांगतोय.
धन्यवाद.